बातमी आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये 15 जागांसाठी मतदान काल पार पडलं। मतदारांचा कौल कुणाला हे आपल्याला 23 तारखेला कळणार आहे आणि दिग्गज उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालं असून या ईव्हीएम या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत। या परिसरात पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात आहे। महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर उमेदवारांचं भवितव्य ज्या ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालेले आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते स्ट्रॉंग रूममध्ये बंदिस्त आहे आणि स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा एक कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय। मी नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाहेर आहे। त्या ठिकाणी आतमध्ये या स्ट्रॉंग रूममध्ये हे सगळे ईव्हीएम मशीन असणार आहे। त्यानंतर आपण आतल्या बाजूला जर बघितलं तर उमेदवारांच्या प्रतिनिधींना लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं एक स्क्रीन लावण्यात आलेली आहे। आतमध्ये ज्या ठिकाणी हे मशीन्स ठेवण्यात आलेले त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे ते या उमेदवारांच्या प्रतिनिधींना दिसावं यासाठी अशा पद्धतीचा एक पंडाल करण्यात आलेला आहे आणि त्या पंडालमध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी असणार आहे, ज्यांना आतमध्येच्या हालचाली ज्या आहेत त्या कळण्यासाठीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आतमध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींना देखील प्रवेश नसणार आहे। तर दुसरीकडे नाशिक पोलिसांचं एक पथक जे आहे ते अशा पद्धतीनं या प्रवेशद्वाराच्या बाहेर असणार आहे आणि नाशिक पोलिसांचा बंदोबस्त प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीनं तैनात असणार आहे। स्थानिक लोकांची ओळख पटवणं, त्यांना आतमध्ये न जाऊ देणं ही जबाबदारी जी आहे ती नाशिक पोलिसांची असणार आहे। त्याचबरोबर आतमध्ये राज्य राखीव दल अर्थात SRPची एक तुकडी असणार आहे आणि अशा पद्धतीनं नाशिकमधल्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा जी आहे ती अतिशय काळजीपूर्वक हाताळली जाते। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची याच्यावरती 24 तास नजर असणार आहे। काही वरिष्ठ अधिकारी देखील या स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये 24 तास उपलब्ध असणार आहे, उपस्थित असणार आहे। स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये असणाऱ्या हालचाली असतील त्याच्यावर लक्ष ठेवणं, आत बाहेर जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवणं, या सगळ्यावरती सुरक्षा करण्यासाठी तब्बल 3 ते 4 लेअरची सुरक्षा जी आहे ती या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। अशी सगळी खबरदारी प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।